विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर। तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। आज आपण पाहणार आहोत वर्ग 6वी विषय सामान्य विज्ञान प्रकरण 13वे ध्वनी। आज आपल्याला ध्वनी या प्रकरणाचा अभ्यास, प्रकरणामध्ये दिलेले उपप्रश्न जसे की सांगा, पाहू, करून पहा, जरा डोके चालवा यावर आधारित प्रत्येक प्रश्नाचा काळजीपूर्वक अभ्यास करायचा आहे। तसेच स्वाध्यायामध्ये दिलेले सर्व प्रश्न, उपक्रम आणि गृहपाठ याच्या माध्यमातून आपल्याला ध्वनी हे प्रकरण सविस्तर आणि काळजीपूर्वक समजून घ्यायचे आहे। आपण प्रश्नांना सुरुवात करण्या अगोदर थोडक्यात प्रस्तावना बघूया की नेमकं ध्वनी म्हणजे काय। ध्वनी म्हणजे आवाज हे आपल्या सगळ्यांना माहीत आहे। ध्वनी निर्माण होण्यासाठी एखाद्या वस्तूचे कंपन होणे गरजेचे असते। वस्तूचे कंपन होत असते तोपर्यंत आपल्याला ध्वनी ऐकू येतो। कंपन थांबले की ध्वनीही बंद होतो। ज्या वस्तूमुळे ध्वनी निर्माण होतो तिला ध्वनी स्रोत असे म्हणतात। ध्वनी, नाद, आवाजाची निर्मिती, प्रसारण आणि त्यांचे परिणाम याबद्दलचे विज्ञान म्हणजे ध्वनीशास्त्र। ध्वनीची तीव्रता डेसिबलमध्ये मोजतात। अशा पद्धतीने आपण थोडक्यात प्रस्तावना बघितली आहे। आता आपण प्रकरणामध्ये दिलेल्या उपप्रश्नांना सुरुवात करूया। पाठ्यपुस्तक पृष्ठ क्रमांक 91, सांगा, पाहू यावर आधारित प्रश्न आहेत। चित्रामध्ये काही आवाज होत आहेत। असे आवाज तुम्ही ऐकले आहेत का? ऐकलेल्या आवाजासंदर्भात चौकटीत टिक अशी खूण करा। ऐकले नसल्यास क्रॉस करा। या आवाजांसाठी तुमच्या परिसरातील भाषांमध्ये कोणते शब्द वापरले जातात ते शब्द चित्रांच्या खाली लिहा। आता जे आवाज ऐकले आहे त्या ठिकाणी टिक करायचं आहे। जे ऐकले नाही त्याखाली फुली मारायची आहे आणि तो आवाज नेमका आपण त्याला काय म्हणतो ते लिहायचं आहे। तर या ठिकाणी हे जे सर्व आवाज आहेत त्याचे चित्राचे निरीक्षण करा काळजीपूर्वक। ते आपण काय केलेले आहेत, ऐकलेले आहेत। त्यामुळे सर्व चित्राखाली या ठिकाणी मी टिक करते। पहिली मुलगी गात आहे, दुसरा पक्षी गात आहे, त्यानंतर फटाके, त्यानंतर दोन मुली एकमेकांच्या कानात बोलत आहेत, पोलीस शिट्टी वाजवत आहे, एक मुलगा बासरी वाजवत आहे, दुसरा भोंगा वाजवत आहे, त्यानंतर कुत्रा भोंकत आहे। हे सर्व काय आवाज आहेत ते ऐकलेले आहेत। त्या आवाजाला आपण काय करतो, आपल्या भाषेत काय म्हणतो, एक विशिष्ट असा शब्द असतो तर तो शब्द आपल्याला त्यामध्ये लिहायचा आहे। पहिलं चित्र आहे, मुलगी मंजूळ गाणे म्हणत आहे, त्यामुळे त्या ठिकाणी लिहायचं आहे मंजूळ गाणे। दुसरं, पक्षी गात आहे किंवा पक्षी चिवचिव करत आहे, आपण काय म्हणतो, चिमण्या चिवचिव करत आहेत, त्यामुळे चिवचिव त्या ठिकाणी लिहायचं आहे। त्यानंतर फटाके काय करतात तर मोठ्याने वाजतात, त्या ठिकाणी लिहायचं आहे धडाड धूम। तर दोन मुली एकमेकींच्या कानात बोलत आहेत, त्या ठिकाणी लिहायचं आहे कुजबुज। पोलीस शिट्टी वाजवत आहे, त्या ठिकाणी लिहायचं आहे कर्कश शिट्टी। मुलगा बासरी वाजवत आहे, त्या ठिकाणी लिहायचं आहे सुरेल सूर। भोंगा, त्या ठिकाणी भोंगा कसा वाजतो तर पोपो भोंगा वाजतो। आणि शेवटी कुत्र्याचं तिथं काय, त्याला आपण काय म्हणतो, कुत्रा भुंकतो त्याला भुंकणे। अशा पद्धतीने आपण हे शब्द लिहू शकतो। त्यानंतर आहे, शाळेमध्ये मधल्या सुट्टीच्या वेळी कोणते आवाज कानावर पडतात? उत्तर, मधल्या सुट्टीची बेल होताना टन 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 असा बेलचा आवाज, खूप मोठा आवाज होतो। मधली सुट्टी झाल्यानंतर मुलांच्या बॅगमध्ये बुकं ठेवताना खूप गोंधळ करतात, त्यामुळे खूप आवाज होतो। टिफिन खोलताना टिफिनचा आवाज होतो। सगळे मित्रमैत्रिणी एकमेकांशी बोलतात, त्यांचा खूप कलकलाट होतो। जेवण झाल्यानंतर ते वेगवेगळे गट करून खेळतात, त्याचासुद्धा खूप आवाज होतो। अशा प्रकारे मधल्या सुट्टीमध्ये शाळेमध्ये असे वेगवेगळे आवाज कानावर पडतात। दुसरा प्रश्न आहे, वर्गामध्ये शांतता असताना डोळे मिटून शांत बसा। आसपासचे कोणते आवाज ऐकू येतात? तर वर्गामध्ये शांतता असताना डोळे मिटून बसल्यानंतर साधी टाचणी जरी पडली तरी आवाज होतो। एकमेकांचा श्वास घेताना सुद्धा आवाज ऐकायला येतो। कोणी बारीक आवाजात जरी गुणगुण केली तरी स्पष्ट ऐकायला येते। हवेचा आवाज येतो। बाजूच्या वर्गात काय शिकवणं चालू आहे हे सुद्धा स्पष्ट ऐकायला येते। आता हे दोन प्रश्नांची उत्तरे आपण या ठिकाणी दिली आहे। या सर्व आवाजांची सामायिक यादी करून त्यावर चर्चा करा
आपल्याला ऐकू येणाऱ्या असंख्य आवाजामध्ये खूप विविधता असते, हे तुमच्या लक्षात येईल. या ध्वनींचे लहान मोठे व आवडणारे न आवडणारे अशा दोन्ही पद्धतीने वर्गीकरण करा. आता यामध्ये सरळ सरळ आहे की पहिल्या प्रश्नामध्ये आपण जे उत्तर लिहिलं आहे त्यामध्ये आवाज आपल्याला सहसा आवडत नाही, ते कर्कश असतात, खूप मोठे आवाज असतात. आणि वर्गामध्ये शांतता असताना जे हळूहळू आवाज येतात ते आपल्याला ऐकायला कानाला छान वाटते, शांत वाटते, त्यामुळे ते आवडणारे असतात. किंवा लहान आवाज आपल्याला आवडतात, खूप मोठा आवाज असा आवडत नाही. गोंधळमय आवाज आपल्याला आवडत नसतो. पाठ्यपुस्तक पृष्ठ क्रमांक 91. पहिला प्रश्न आहे, करून पहा. यावर आधारित प्रश्न आहे. घरातील रेडिओ अथवा टेप रेकॉर्डवर गाणे वाजत असताना त्याच्या स्पीकरवर हात ठेवा, काय जाणवते? काही वेळानंतर रेडिओ अथवा टेप रेकॉर्डर बंद करा, आता काय जाणवते? उत्तर, घरातील रेडिओ अथवा टेप रेकॉर्डवर गाणे वाजत असताना त्याच्या स्पीकरवर हात ठेवल्यावर आपल्या हातांना कंपने जाणवतात. त्यानंतर रेडिओ अथवा टेप रेकॉर्डर बंद केल्यावर ही कंपने नाहीशी होतात. दुसरा प्रश्न आहे, एक रबर बँड घ्या व चित्रात दाखवल्याप्रमाणे ताणून त्याची एक बाजू सोडून द्या, काय दिसले? रबर बँडच्या हालचालीशिवाय इतर कोणतीही गोष्ट तुम्हाला जाणवली? उत्तर, रबर बँड ताणला व त्याची एक बाजू सोडून दिली तर तो कंप पावतो. रबर बँडच्या हालचालीशिवाय तो पूर्वस्थितीत परत येतो. तिसरा प्रश्न आहे, एखादा तबला घेऊन त्याच्या पडद्यावर थोडा भुसा, मोहरीचे दाणे किंवा वाळू पसरा, पडद्यावर बोटाने टिचकी मारा, आवाज होत असेपर्यंत काय दिसते? आवाज बंद झाल्यानंतर काय दिसते? उत्तर, तबल्याच्या पडद्यावर टिचकी मारल्यानंतर पडदा कंप पावतो. आवाज होत असेपर्यंत पडद्यावर टाकलेला भुसा किंवा मोहरीचे दाणे किंवा वाळू यांची हालचाल होते. आवाज बंद झाल्यावर कंपने बंद होतात व पडद्यावर टाकलेला भुसा किंवा मोहरीचे दाणे किंवा वाळू यांची हालचालही थांबते. पाठ्यपुस्तक पृष्ठ क्रमांक 92. जरा डोके चालवा. यावर आधारित प्रश्न आहे, एखादे ताट जमिनीवर पडले असता खूप मोठा आवाज होतो, तो बंद करण्यासाठी आपण काय करतो? असे केल्याने काय होते? उत्तर, एखादे ताट जमिनीवर पडले असता त्यात कंपने निर्माण होतात, त्यामुळे मोठा आवाज निर्माण होतो. तो आवाज बंद करण्यासाठी त्या ताटाला स्पर्श करून कंपने थांबविले की आवाज बंद होतो. त्यानंतर पाठ्यपुस्तक पृष्ठ क्रमांक 92 सांगा पाहू. यावर आधारित प्रश्न आहे, सतार, घंटा, नळातून पडणारे पाणी, खाली पडून फुटणारी बशी यामधील ध्वनी कशाच्या कंपनाने निर्माण होतात? उत्तर, सतारीच्या तारांची कंपने होतात. घंटा वाजवल्याबरोबर कंपने, फुटणारी बशी काचेची असते, काच जमिनीवर आपटली की तिचे तुकडे कंप पाहून आवाज निर्माण होतो किंवा आवाज निर्माण करतात. पाठ्यपुस्तक पृष्ठ क्रमांक 94. जरा डोके चालवा. यावर आधारित प्रश्न आहे, एका निर्वात भांड्यामध्ये टांगलेली घंटा वाजत असेल तर तिचा आवाज ऐकू येईल का? उत्तर, नाही, कारण निर्वात भांड्यामध्ये ध्वनीचे प्रसारण होणार नाही, म्हणून घंटेचा आवाज ऐकू येणार नाही. पाठ्यपुस्तक पृष्ठ क्रमांक 94. निरीक्षण करा व चर्चा करा. या ठिकाणी 2 मुलं आणि 1 मुलगी त्यांचा आवाज येत आहे. 13.7 विविध आवाज या संबंधित चित्र. चित्र 13.7 मध्ये कानाला चांगले वाटणारे आवाज कोणते? उत्तर, चित्रामध्ये कानाला मुलगी सुरेल आवाजात गाणे म्हणत आहे, ते आपल्या कानाला चांगले वाटत आहे. आणि दुसरं आहे, कोणत्या आवाजामुळे लोकांना त्रास होतो? उत्तर, एक मुलगा डब्बा वाजवित आहे व एक मुलगा जोरात ओरडत आहे, या आवाजामुळे लोकांना त्रास होतो. त्यानंतर 13.8 घरातील प्रसंग यावर आधारित चित्र दिलं आहे आणि काही प्रश्न विचारले आहेत. तर पहिला प्रश्न आहे, वरील चित्रातील वेगवेगळ्या आवाजांची यादी करा. उत्तर, स्त्रियांचे एकमेकांशी बोलणे, माणसाचे मोबाईलवरील बोलणे, बाळाचे रडणे, मुलीचा ढोल वाजविण्याचा आवाज, टीव्हीचा आवाज, कुत्र्याचे भुंकणे, मुलाच्या खेळण्याचा आवाज, पक्ष्यांचा आवाज, हे या चित्रामधील विविध आवाज आहेत. दुसरा प्रश्न आहे, अशा वातावरणात रोग्याला कसे वाटेल? उत्तर, अशा वातावरणात रोग्याला बरे वाटणार नाही, त्याला अजून त्रास होईल, त्याचे डोके दुखेल, त्याची चिडचिड होईल. त्यानंतर
तिसरा प्रश्न, अशा वातावरणात तुम्ही अभ्यास करू शकाल का? उत्तर, नाही. अशा वातावरणात अभ्यास करू शकणार नाही, कारण अभ्यासासाठी शांतता असणे आवश्यक आहे. अशा प्रकारे प्रकरणामध्ये दिलेल्या उपप्रश्नांचा अभ्यास आपण केला आहे. आता आपण स्वाध्यायामध्ये दिलेल्या प्रश्नांचा अभ्यास करूया. स्वाध्यायामध्ये प्रश्न पहिला, रिकाम्या जागी योग्य शब्द भरा. त्यामध्ये आहे, ध्वनीचे प्रसारण रिकामी जागा मधून होत नाही. उत्तर आहे निर्वात पोकळी. ध्वनीचे प्रसारण निर्वात पोकळीमधून होत नाही. आहे, ध्वनी प्रदूषण ही एक रिकामी जागा आहे. उत्तर, सामाजिक समस्या. ध्वनी प्रदूषण ही एक सामाजिक समस्या आहे. कानाला नकोशा वाटणाऱ्या आवाजाला रिकामी जागा म्हणतात. उत्तर, गोंगाट. कानाला नकोशा वाटणाऱ्या आवाजाला गोंगाट म्हणतात. चौथा प्रश्न आहे किंवा चौथी रिकामी जागा आहे, गोंगाटाचा रिकामी जागा वाईट परिणाम होतो. उत्तर, स्वास्थ्यावर. गोंगाटाचा स्वास्थ्यावर वाईट परिणाम होतो. दुसरा प्रश्न आहे, काय करावे बरे? त्यामध्ये आहे, मोटरसायकलचा सायलेन्सरवर बिघडला असेल तर. जर आपल्या मोटरसायकलचा सायलेन्सर बिघडला तर अशा वेळेस तुम्ही काय कराल? तर उत्तर, मोटरसायकलचा सायलेन्सर बिघडला असेल तर तो दुरुस्त करून घ्यावा. कारण जर तो बिघडला असेल तर आपल्या मोटरसायकलचा जास्त आवाज होतो आणि त्यामुळे ध्वनी प्रदूषण जास्त होते. आहे, परिसरातील कारखान्याचा मोठ्याने आवाज येत असेल तर. उत्तर, परिसरातील कारखान्याचा मोठ्याने आवाज येत असेल तर त्या कारखान्याच्या मालकाला त्याबद्दल सांगू. त्याने त्याविषयी उपाययोजना केली नाही तर त्याविषयी व त्याची आपण पोलिसात तक्रार करू. त्यानंतर प्रश्न तिसरा, खालील प्रश्नांची उत्तरे तुमच्या शब्दात लिहा. त्यामध्ये आहे, कंपन म्हणजे काय? उत्तर, ध्वनी निर्माण करणाऱ्या वस्तूंचे जलद गतीने आंदोलन होत असते तेव्हा त्याला कंपन असे म्हणतात. त्या वस्तूमध्ये एक प्रकारची गती असते. आहे, ध्वनीचे प्रसारण स्थायीतून कसे होते हे व्यवहारातील उदाहरणे देऊन स्पष्ट करा. उत्तर, ध्वनी स्रोतापासून ध्वनिलहरी सर्व बाजूंना पसरणे म्हणजे ध्वनीचे प्रसारण. ध्वनीचे प्रसारण स्थायीतून सर्वात वेगाने होते. उदाहरण, एका मोठ्या टेबलाच्या एका टोकाशी तुम्ही उभे राहा व दुसऱ्या टोकाशी मित्राला उभे करा. मित्राला हळूच टेबलावर टिचकी मारायला सांगा, तेव्हा पुसटसे ऐकू येईल. आता तुमचा कान टेबलाशी धरा आणि मित्राला तशीच टिचकी पुन्हा मारायला सांगा. आता आवाज स्पष्ट ऐकू येईल. आहे, ध्वनी प्रदूषण म्हणजे काय? उत्तर, ध्वनी प्रदूषण म्हणजे ऐकण्यास त्रासदायक असणारा ध्वनी होय. काही आवाजांमुळे आपल्याला आनंद वाटत असला तरी त्याचा इतरांना त्रास होतो. नकोशा वाटणाऱ्या अनियमित व मोठ्या आवाजाला गोंगाट म्हणतात. सततच्या गोंगाटामुळे ध्वनी प्रदूषण होते. आहे, ध्वनी प्रदूषण रोखण्यावर कोणती उपाययोजना कराल? उत्तर, गाड्यांचे हॉर्न शक्यतो वाजवू नयेत. घरातील टीव्ही, रेडिओचे आवाज आपल्यापुरतेच मर्यादित ठेवावेत. वाहनांचे अनावश्यक आवाज कमी करण्यासाठी त्यांची नियमित देखभाल करावी. कारखाने, विमानतळे, रेल्वे व बसस्थानके ही मानवी वस्तीपासून योग्य अंतरावर दूर असावीत. अशा प्रकारे प्रश्न तिसरा आपण पूर्ण केला आहे. प्रश्न चौथा, तक्ता पूर्ण करा. यामध्ये ध्वनीचे स्वरूप आपल्याला लिहून दिले आहे. ते ध्वनीचे स्वरूप आपल्याला त्रासदायक असणारे कोणते आहे आणि त्रासदायक नसणारे कोणते आहे ते लिहायचं आहे. तर पहिले आहे बोलणे. बोलण्याचा आपल्याला फारसा त्रास होत नाही म्हणून त्रासदायक नसणारे यामध्ये टिक करायचं आहे. कुजबुजणे त्रासदायक नसणारे. विमानाचा आवाज त्रासदायक वाटतो. गाड्यांचे हॉर्न त्रासदायक असणारे असते. रेल्वे इंजिन त्रासदायक असणारे. पानांची सळसळ त्रासदायक नसणारे. घोड्याचे खिंकाळणे त्रासदायक असणारे. घड्याळाची टिकटिक त्रासदायक नसणारे. अशा पद्धतीने आपण हा तक्ता पूर्ण केला आहे आणि स्वाध्यायामध्ये दिलेल्या सर्व प्रश्नांचा अभ्यास केला आहे. आता आपण उपक्रम पाहूया. तर उपक्रमामध्ये दिलेला पहिला प्रश्न आहे, तुमच्या घराच्या आसपास
ऐकू येणाऱ्या कर्कश मोठ्या आवाजांची यादी करा. त्यापैकी कोणकोणत्या आवाजामुळे ध्वनी प्रदूषण होते ते लिहा. मनुष्य, प्राणी किंवा यांत्रिक पर्यावरणामुळे निर्माण झालेला मर्यादेपलीकडील असह्य ध्वनी म्हणजे ध्वनी प्रदूषण. यामुळे मनुष्य किंवा प्राणी जीवनाच्या कृती विस्कळीत होतात किंवा त्यांचा समतोल बिघडतो. जगभरात मानवी परिसरातील बहुतेक ध्वनी हा बांधकाम आणि वाहतूक म्हणजे मोटारी, विमाने, रेल्वे इत्यादींचा आवाज यामुळे निर्माण होत असतो. आता आपल्या घराच्या आजूबाजूला का प्रदूषण होते ध्वनी प्रदूषण? तर त्या ठिकाणी उद्योगधंदे असतील तर औद्योगिकरण. बहुतेक उद्योग मोठ्या मशीन्स वापरतात जे आवाज निर्माण करण्यास सक्षम असतात. त्याशिवाय कंप्रेसर, जनरेटर, एक्झॉस्ट फॅन, ग्राइंडिंग मिल्स यासारखी विविध उपकरणे देखील आवाज निर्माण करण्यात भाग घेतात. त्यानंतर खराब शहरी नियोजन. आपण जर शहरात राहत असेल तर ते नियोजन व्यवस्थित नसते. म्हणजेच बहुतेक विकसनशील देशांमध्ये खराब शहरी नियोजन देखील महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. गजबजलेली घरे, लहान जागा, वाटून घेणारी मोठी कुटुंबे, वाहनतळ, रस्त्यावरचा आवाज, हॉर्न वाजवणे, व्यावसायिक क्षेत्र यामुळे ध्वनी प्रदूषण होते. त्यामुळे समाजाचे वातावरण बिघडते. सामाजिक कार्यक्रम. अलीकडे सामाजिक कार्यक्रम मोठ्या प्रमाणात होताना दिसतात. बहुतेक सामाजिक कार्यक्रमामध्ये गोंगाट हा उच्चांकावर असतो. लग्न, पार्ट्या, पब, डिस्क किंवा पूजास्थान असो, लोक साधारणपणे स्थानिक प्रशासनाने ठरवून दिलेल्या नियमांचे उल्लंघन करत असतात आणि परिसरात उपद्रव निर्माण करतात. लोक फुल व्हॉल्यूमवर गाणी वाजवतात आणि मध्यरात्रीपर्यंत नाचतात. त्यामुळे आजूबाजूच्या लोकांची अवस्था खूपच वाईट होते. वाहतुकीचे प्रमाणसुद्धा वाढले. त्यामुळे रस्त्यावरील मोठ्या संख्येने वाहने, विमाने, गाड्या प्रचंड आवाज निर्माण करतात. उच्च आवाजामुळे अशी परिस्थिती उद्भवते ज्यामध्ये सामान्य व्यक्ती योग्यरित्या ऐकण्याची क्षमता गमावते. बांधकाम उपक्रम. खाणकाम, पूल, धरणे, इमारती, स्टेशन, रस्ते, उड्डाणपूल बांधणे यासारखे बांधकाम उपक्रम जगाच्या जवळजवळ प्रत्येक भागात होतात. वाढत्या लोकसंख्येची मागणी पूर्ण करण्यासाठी हे बांधकाम उपक्रम चालू ठेवावे लागतील. त्यातून ध्वनी प्रदूषणही होते. त्यानंतर घरगुती कामे. आपण लोक गॅजेट्सने वेढलेले असतो आणि आपल्या दैनंदिन जीवनाचा त्यांचा मोठ्या प्रमाणावर वापर करतो. TV, मोबाईल, मिक्सर, ग्राइंडर, प्रेशर कुकर, व्हॅक्यूम क्लीनर, वॉशिंग मशीन आणि ड्रायर कूलर, एअर कंडिशनर यासारखी गॅजेट्स देखील आवाजाच्या प्रमाणात योगदान देतात आणि परंतु बऱ्याच वेळा ते आपल्या शेजारच्या जीवनाच्या गुणवत्तेवर परिणाम करतात. त्यानंतर फटाके. विविध जत्रा, उत्सव आणि सांस्कृतिक समारंभामध्ये फटाके ही एक सामान्य गोष्ट आहे. वायू प्रदूषणाव्यतिरिक्त त्याच्या आवाजाच्या तीव्रतेमुळे ध्वनी प्रदूषणसुद्धा होते. त्यानंतर कृषी यंत्रे. यामध्ये ट्रॅक्टर, थ्रेशर, हार्वेस्टर, कूपनलिका, पॉवर टिलर इत्यादी सर्वांनी शेती अत्यंत यांत्रिक बनवली आहे, परंतु त्याचवेळी खूप गोंगाटही केला आहे. संरक्षण उपकरणे आणि उपग्रहांचे प्रक्षेपण. यामध्ये तोफखाना, रणगाडी, रॉकेटचे प्रक्षेपण, स्फोट, लष्करी विमानांचा सराव आणि शूटिंग सराव यामुळे वातावरणात मोठ्या प्रमाणात ध्वनी प्रदूषण होते. जेट इंजिनांच्या किंकाळ्या आणि उपग्रह प्रक्षेपण, सोनिक बूम यांचा कानावर बधिर करणारा प्रभाव असतो. आणि विविध स्रोत. यामध्ये ऑटोमोबाईल, दुरुस्तीची दुकाने, बाजाराची ठिकाणे, शाळा, महाविद्यालये, बस स्टँड आणि रेल्वे स्टेशन इत्यादी. अशा पद्धतीने आपल्या घराच्या आजूबाजूला हे सर्व ठिकाणे असतात आणि त्यामुळे भरपूर ध्वनी प्रदूषण होते. उपक्रमामध्ये दिलेला दुसरा प्रश्न. ध्वनी प्रतिबंधित म्हणून घोषित केलेल्या विविध ठिकाणांची माहिती मिळवा व त्याबाबत वर्गात चर्चा करा. तर ध्वनी प्रतिबंधित केलेली विविध ठिकाणे असतात जसे की दवाखाने, शाळा, महाविद्यालय, सरकारी कार्यालय. तर कायद्याचे काटेकोरून पालन केले की जसे की दवाखाने, शाळा, महाविद्यालय, सरकारी ऑफिस हे ध्वनी प्रदूषण निषिद्ध भाग असतात. याचे काटेकोरून पालन करायला हवे. तसेच सरकारनेही यावर लक्ष ठेवणे गरजेचे आहे. मोबाईलचा कमीत कमी व योग्य प्रकारे वापर करावा. मोबाईलवर गाणे ऐकताना भान ठेवणे व आवाजाची पातळी कमी ठेवणे. ध्वनी प्रदूषणापासून मानवाचे संरक्षण करण्यासाठी कठोर कायदे लागू केले पाहिजे. रुग्णालये आणि शाळांच्या आसपास हॉर्न फ्री झोनचे सीमांकन करावे किंवा बोर्ड लावावे. अशा प्रकारे आपण उपक्रमामध्ये दिलेल्या प्रश्नांचा थोडक्यात अभ्यास केला आहे. आता वेळ आहे आजच्या गृहपाठाची. तर आजचा गृहपाठातील प्रश्न आहे.
ध्वनीची तीव्रता कशात मोजतात? आणि दुसरा प्रश्न आहे, ध्वनी निर्माण होण्यासाठी काय गरजेचे असते? या प्रश्नाचे उत्तर अगदी एका शब्दात आठवणीने कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा. अशा प्रकारे आपण वर्ग 6वी विषय सामान्य विज्ञान प्रकरण 13वे ध्वनी या प्रकरणाचा संपूर्ण स्वाध्याय, उपप्रश्न, उपक्रम, गृहपाठ पाहिला आहे. अशाच प्रकारचे विविध वर्गाचे विविध विषयाचे स्वाध्याय परीक्षेसंबंधित व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा. आम्ही बनवलेले सर्वच व्हिडिओ लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी बाजूला दिलेल्या बेल आयकॉन बटनवर क्लिक करा. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. काही समस्या असेल, काही अडचण असेल तर कमेंट करा. शक्य असेल तर मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करा. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.